हाय, नमस्कार. मी सुवर्णा. फौजी वाईफ सुवर्ण ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आजचा आहे आपला गिरनार ब्लॉग. गिरनारला दत्तगुरूंचं खूप जुनं मंदिर आहे, जिथं दत्तगुरूंनी प्रत्यक्ष वास्तव्य केलेलं आहे. आपण जुनागडला रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आपण जाऊ शकतो कॅबने किंवा ॲटोने. तर आम्ही ॲटो घेतली होती आणि आम्ही जाणार होतो गिरनारला. जुनागड रेल्वे स्टेशनपासून गिरनार एक 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे. गिरनारला जायला आम्ही ॲटोने घेतली होती आणि ॲटोने आम्ही चाललो होतो गिरनारला. तर गिरनारला जाताना ही हिरवी हिरवी झाडं, वातावरण तर खूप छान आहे गिरनारचं. गिरनारला हे जे तुम्हाला डोंगरावरती मंदिर दिसतं, हे मंदिराच्या डोंगराच्या पण पाठीमागचं डोंगर आहे, जिथं गिरनारचं म्हणजे दत्तगुरूंचं जिथं मंदिर आहे. खूप उंच आहे आणि हे जो आहे जुना आखाडा म्हणून हा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये आम्ही रूम घेतली होती. रूममध्ये आल्यानंतर आम्ही रूम चेक वगैरे करून घेतली. सामान वगैरे व्यवस्थित आम्ही रूममध्ये ठेवून घेतलं आणि रूमचा एक छोटासा व्हिडिओ घेतला. बाहेर पण वातावरण खूप फ्रेश वाटत होतं आणि ह्या रूममधून पण दत्तगुरूंच्या मंदिराचा जाण्याकडे रस्ता वगैरे दिसत होता. आम्ही जिथे रूम घेतली होती त्याच संस्थेचं हे मंदिर होतं, जिथं स्वयंभू महादेव मंदिर म्हटलं जातं. तिथं आम्ही खाली आल्यानंतर आरती चालू झाली होती. आरती खूप छान करता येते. पहिली धुपाने आरती केली जाते, नंतर दीपाने आरती केली जाते. धूप-दीपाच्या आरतीचं वातावरणही खूप खूप जास्त प्रसन्न होतं आणि गर्दी तर खूप जास्त झाली होती. कारण आम्ही तिथे गेलो होतो शुक्रवारी रात्री आणि शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे तिथं खूप जास्त गर्दी होती. आरती झाल्यानंतर तिथे आपल्याला पाया पडण्यासाठी मंदिरात प्रवेश मिळतो. संध्याकाळची आरती होते. आरती त्यांनी 2 प्रकारे केली जाते. पहिली धुपाने पूर्ण आरती केली जाते. धूप झाल्यानंतर दीपाने केली जाते आणि हे आहे महादेवाचं मंदिर. आरती वगैरे दर्शन घेऊन आम्ही आलो होतो बाहेर. बाहेर एकदम छोटे-छोटे स्टॉल लागलेले होते, जिथं आपल्याला काही खरेदी करायचं असेल तर आपण करू शकतो. मला तर थोडेसे फ्रूट घ्यायचे होते, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गिरनारवरती जाणार होतो. तर भूक लागली रस्त्यामध्ये, तर शौर्याला खाण्यासाठी थोडंसं. तिथे दर्शन वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद होता. महाप्रसाद घेतला आम्ही. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही रूमवरती जाऊन झोपलो. सकाळी उठल्यावरती शौर्य आणि फौजी गेले होते नाश्ता आणण्यासाठी. तर त्यांना तिथे पोहे आणि खमंग भेटलं. तर घेऊन आल्यानंतर आम्ही रूम थोडीशी आवरायला घेतली, कारण रूम आवरून आम्हाला निघायचं होतं गिरनारच्या दर्शनासाठी. थोडासा पसारा झाला होता, कागद वगैरे होते, कारण रात्री आम्ही खूप जास्त थकलो होतो, त्यामुळे लवकर झोपून घेतलं. सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडीशी रूम क्लीन करून त्यानंतर आम्ही निघालो दर्शनाला. आता आम्ही तर रोपवेने जात आहोत, पण ज्याची इच्छा असते किंवा काही लोकांनी नवसही केलेलं असतात, ते पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या पायरीपर्यंत पायी जातात. रोपवे हा फक्त 5,000 पायऱ्यांपर्यंतच आहे. 5,000 पायऱ्यानंतर आपल्यालाच म्हणजे चढून जावं लागतं. पुढे गेल्यानंतर आम्ही तिकीट काउंटरवरून तिकीट वगैरे घेतले. तिकीट घेतल्यानंतर आम्ही चेकिंग रूममध्ये चेकिंग वगैरे घेतली आणि तिथे दिलेला होता गिरनारचा मॅप, ज्या मॅपने आपण जाऊ शकतो. आणि हे तिथे थोडंसं कॉम्प्लेक्स वगैरे होतं. ते घेतल्यानंतर आम्ही तिकीट वगैरे घेऊन निघालो वेटिंग एरियाकडे. वेटिंग रूममध्ये तिथं खूप जास्त गर्दी होती. हे आहे वेटिंग रूम. जसं जसं आपला नंबर येईल तसं आपण पुढे जात होतो आणि शेवटी फायनली आमचाही नंबर आला आणि आम्ही निघालो होतो रोपवेकडं. रोपवेकडे जाण्यासाठी वरती म्हणजे सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर तिथं आपला एक फोटो वगैरे काढला जातो, फॅमिली फोटो. जसं आपण कोणासोबत आलो आहे, कोणासोबत नाही, असं की जी त्यांच्याकडे माहिती असते. म्हणजे रोपवेमध्ये दिवसभरात किती माणसं गेली, कुणी खाली आलं, कोणी वरती राहिले की काय, तसं म्हणजे एखाद्याचं काही होऊ नये म्हणून. फायनली आम्ही रोपवेमध्ये बसलो. इथे खूप सारे रोपवे आहेत आणि खूप उंचावरती आहे, म्हणजे 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे आहे. तिथून पुढे आपण 5,000 पायऱ्या चढून म्हणजे दत्तगुरूंकडे जाण्यासाठी काही पायऱ्या आपल्याला उतरावं लागतं, काही परत चढायच्या, परत उतरायच्या, असं करून म्हणजे पूर्ण एक साईड असं चढायचंच आणि नंतर पूर्ण खाली उतरून यायचं असं नाही आहे. काही पायऱ्या चढायच्या, काही परत उतरायच्या, असं खालीवर करीत आपण वरती जात होतो. आणि फायनली आमचावाला प्रवास सुरू झाला दत्तगुरूंच्या दर्शनाचा. शौर्य तर काही पायी चालत नव्हती. तिला तिच्या डॅडा असल्यावरती तर अजिबात पायी चालायचं नसतं. 200-300 पायऱ्या चालल्यानंतरच आम्ही खूप जास्त थकलो होतो. आणि हे जे मंदिर दिसतंय हे आहे दत्तगुरूंचं मंदिर. वाटत तर एकदम जवळ होतं की यार काही नाही, एवढंच आहे, आपण लगेच जाऊ शकतो. पण अजिबात तसं नाही आहे. ते चढायला उतरायला खूप जास्त म्हणजे असं वाटत होतं की नाही जाऊ शकत, आपण नाही चढू शकत. पण देव आपल्याला बरोबर नेतो तिथपर्यंत. आपल्या मनात इच्छा असेल तर आपण चालत राहायचं. आणि शनिवार असल्यामुळं जास्त गर्दी होती. जायला यायला पण असं एक साईडच होते, म्हणजे एक साईडनी एक माणूस जाऊ शकतो, एक माणूस येऊ शकतो. गर्दीही खूप जास्त झाली होती, कारण तिथल्या शाळेतले लोकल तिथले मुलं वगैरे ट्रिपसाठी आले होते. ट्रिपसाठी आल्यामुळं गर्दीही वाढली होती. मग आम्ही फायनली गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि खाली आलो. तर तिथे काही मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्यामुळे फोटो वगैरे काढायचा काही प्रश्न येत नाही. खाली आल्यानंतर खूप जास्त थकलो होतो, मग थोडंसं निंबू पाणी घेतलं.
हे अगदी खरं आहे की कोणत्याही देवाचं बोलवणं आल्याशिवाय आपण त्या देवाला भेटायला जाऊ शकत नाही. तसंच आमचंही झालं. असंच एक दिवस यूट्यूबमध्ये स्क्रोल करत करत गिरनारचा एक व्हिडिओ आला आणि आम्ही ठरवलं की ट्रिपला जायचं प्लॅन करतोय तर आपण गिरनारलाच जाऊया. असं म्हणत आमचाही गिरनारचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि आम्ही शेवटी दर्शन घेऊन आलो. दर्शन घेऊन आल्यानंतर खाली उतरून व्यवस्थित आमचे रोपवेची नंबर आला आणि मग आम्ही रोपवेमधून खाली येत होतो. आणि तिथे खूप जास्त झाडं वगैरे आहेत आणि तिथं असं म्हटलं जातं की त्या डोंगर रांगांमध्येही रुद्राक्ष वगैरेही मिळतात. आणि हा जो खालचा एरिया जो दिसत आहे थोडेसे नेट वगैरे लावलेले, तर हा पायी लोकांसाठी, जे लोक पहिल्या पायरीपासून पायी जातात त्यांच्यासाठी हा जो मार्ग आहे. काही ठिकाणी, भरपूर ठिकाणी स्टॉल वगैरे लावलेले आहेत. काही ठिकाणी पाणी वगैरे वाटतं आणि गिरनारला जाताना पाणी फ्री असते, म्हणजे तिथं प्यायला पाणी मोफत देतं आपल्याला. जेव्हा आपण थकतो तिथं प्यायला पाणी असतं, आपण पिऊन घेऊ शकतो. पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. खाली जे आहे म्हणजे स्वतःची पाणी बॉटल नेऊ शकतो, प्लास्टिकचं काहीच नेऊ शकत नाही. रोपवेमधून जात असेल तर, पायी जात असेल तर आपण नेऊ शकतो. तिथं आम्ही थोडंसं साहित्य वगैरे बघितलं. रूमवरती आल्यानंतर आम्ही रूम परत आवरायला घेतली, बॅग वगैरे पॅक करून घेतली, कारण आम्हाला म्हणजे रूम त्यांच्या ताब्यात देऊन आम्हाला जायचं होतं. सगळं सामान व्यवस्थित पॅक वगैरे करून, सामान भरून आम्ही निघालो होतो जुनागडला जायचं होतं, कारण आज रात्री आम्ही जुनागडला स्टे करणार होतो. गिरनारला आम्ही काल रात्री थांबलो. आज आम्ही दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर आत्ता चाललो जुनागडला. सामान वगैरे पॅक करून घेतलं आणि आम्ही त्यांना रूम दाखवून दिली. जे लोक पायी चालू शकत नाही त्यासाठी त्यांच्यासाठी तिथे पालखीची सोय असते. म्हणजे 5,000 पायऱ्यांपर्यंत आपण रोपवेने जाऊ शकतो आणि तिथून पुढं पालखी असते. ते लोक आपल्याला घेऊन जातात. पालखीचा चार्ज म्हणजे आपलं जेवढं वजन आहे वजनानुसार असतो. लिफ्टने आम्ही खाली आलो आणि खाली आल्यानंतर जे असं ग्रीन फळ आहे, जे आम्हाला पिस्ता म्हणून सांगितलं होतं, तर ते बोलले हा आहे पिस्ता म्हणे आणि हा फक्त जुनागडमध्येच भेटतो. त्यावरती तर भरपूर व्हिडिओ आले. जे लोक गिरनारला जाऊन दर्शनाला घेऊन आले तर त्या लोकांनी सगळ्यांनीच हे फळ घरी आणलं आहे. ते आम्हाला बोलले ग्रीन पिस्ता, पण तो ग्रीन पिस्ता वगैरे काही नाही आहे. आम्ही पण ते फळ घेतलं आणि आम्ही आलो जुनागडला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.